अमरावती शहरातील वरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वलगाव या शहरामध्ये मुख्य चौकामध्ये काल सायंकाळी 11:30 वाजता सुमारास एक मोठा हत्याकांड घडलेला आहे। या हत्याकांडामध्ये 2 युवकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आपण जर पाहता सध्या आपण आहो वलगाव पोलीस स्टेशनमध्ये। या वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वलगाव शहरातील जे मुख्य बाजारपेठ आहे त्या बाजारपेठ चौकामध्ये काल मध्यरात्री एक 2 जुन्या वादातून मोठा या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि त्या वादाचे रूपांतर या हत्येतील 2 युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। विशेष म्हणजे 5 आरोपींना पोलिसांनी काल सायंकाळीच ताब्यात घेतलेले आहे आणि या प्रकरणात आणखी सुद्धा आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर वलगाव येथील सरपंच यांना सुद्धा पोलिसांनी काल चौकशीकरिता ताब्यात घेतलेले आहे आणि बरेचसे आणखी काही जे संशयित आहेत त्यांच्यावर सुद्धा पोलिसांच्या वतीने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सध्याच वलगाव शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर पोलिसांच्या वतीने वलगाव शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त वलगाव शहरात तैनात करण्यात आलेला आहे। यात आणखी सुद्धा आरोपी निष्पन्न होतात का याची सुद्धा चौकशी वलगाव पोलिसांच्या वतीने केली जात आहे। आपण जर पाहिलं तर सध्याच वलगाव शहरामध्ये जर पाहिलं तर या वादाचे रूपांतर हे वाद झाल्यानंतर आता काही तणावाचे वातावरण झालेले आहे आणि आणखी सुद्धा काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त वलगाव शहरामध्ये लावण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर दुसरीकडे जर पाहिलं तर वलगाव शहरात ही घटना घडल्यानंतर संपूर्ण वलगाव गावामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते। त्यामुळे आता या घटनेतील आणखी सुद्धा आरोपींचा शोध वलगाव पोलीस करीत आहे। आणखी किती आरोपी या प्रकरणात आहे हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आणि ज्या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे। पुढील या प्रकरणात काय आणखी निष्पन्न होतात हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, वलगाव। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।